जर तुम्हाला काहीतरी मोठे करायचे असेल, तर तुम्हाला असा विचार करावा लागेल. आपल्या आजच्या चर्चेच्या केंद्रस्थानी असलेलं हे एक साधंसं वाक्य, हे आमच्या एका स्रोतामधून द ग्रँड स्कोप ऑफ थॉटमधून घेतलं आहे. खरं तर त्या पुस्तकात विचारांची शक्ती आणि व्याप्ती यावर अनेक सिद्धांत आहेत. पण मला वाटतं हे एक वाक्य त्या सगळ्याचं सार आहे. जणू काही ती एक मास्टर की आहे. बरोबर. आणि हे वाक्य जितकं साधं वाटतं तितकंच ते फसवे आहे. कारण यातले दोन शब्द मोठे आणि असा यावरच संपूर्ण आयुष्य अवलंबून असू शकतं. अनेकदा आपण कृतीवर लक्ष देतो, पण त्यामागे असलेल्या विचारांच्या पायावर, त्यावर लक्ष देत नाही. ही चर्चा आपल्याला त्याच पायापर्यंत घेऊन जाईल. आपण केवळ या वाक्याचा अर्थच नाही, तर त्यातील ताण आणि व्यावहारिक अडचणींवरही बोलणार आहोत. उत्तम. चला तर मग थेट मुद्द्यालाच हात घालूया. काहीतरी मोठे ही संकल्पनाच मुळात खूप गोंधळात टाकणारी नाही का? म्हणजे मोठे म्हणजे काय? अब्जावधींची कंपनी की नोबल पारितोषिक? प्रत्येकाची व्याख्या वेगळी असू शकते. नक्कीच. आणि इथेच या वाक्याची खरी गंमत सुरू होते. मोठेपणा ही पूर्णपणे व्यक्तिनिष्ठ गोष्ट आहे. स्रोत आपल्याला सांगतं की मोठेपणा आकार, संख्या किंवा पैशाने मोजला जात नाही, तर तो परिणाम म्हणजे इम्पॅक्ट आणि वारसा, लेगसी याने मोजला जातो. आणि गंमत म्हणजे स्रोतामध्ये याचं एक उत्तम उदाहरण दिलंय. एका लहानशा खेड्यात काम करणाऱ्या शिक्षकाचं, ज्याने फक्त 30 विद्यार्थ्यांना शिकवलं, पण त्या 30 विद्यार्थ्यांपैकी 5 जण पुढे जाऊन देशाचे मोठे शास्त्रज्ञ बनले. आता सांगा, अब्जावधींची कंपनी उभारणाऱ्या उद्योजकाचा परिणाम मोठा की त्या शिक्षकाचा? स्रोत आपल्याला हाच विचार करायला लावतो. वाह! हे उदाहरण खूपच प्रभावी आहे. म्हणजे मोठेपणा हा तुमच्या कृतीच्या आवाक्यावर नाही, तर तिच्या खोलीवर अवलंबून असतो. पण यात मला एक धोका दिसतो. जर मोठे म्हणजे काय हेच इतकं अस्पष्ट आणि व्यक्तिनिष्ठ असेल, तर लोक भरकटणार नाहीत का? ध्येय ठरवण्याऐवजी आयुष्यभर माझ्यासाठी मोठं काय आहे याचाच गोंधळात राहणार नाहीत? हा खूप महत्वाचा आणि व्यावहारिक प्रश्न आहे. आणि याचं उत्तर हो असं आहे. अनेक लोक याच गोंधळात अडकतात. पण स्रोत असं सुचवतो की तुमच्यासाठी मोठे काय आहे हे शोधून काढण्याची जी प्रक्रिया आहे ना, तोच त्या मोठ्या विचाराचा पहिला आणि सर्वात महत्वाचा टप्पा आहे. ते उत्तर तुम्हाला कोणीतरी बाहेरून देणार नाही. ते तुम्हाला स्वतःच्या आत शोधावं लागेल. स्वतःच्या मूल्यांना, आवडीनिवडींना आणि जगाकडे पाहण्याच्या दृष्टिकोनाला तपासावं लागेल. त्यामुळे ध्येय ठरवण्याआधी स्वतःला ओळखणं हेच पहिलं मोठं काम आहे. अच्छा, म्हणजे ध्येयाचा शोध हेच पहिलं ध्येय आहे. हे रंजक आहे. ठीक आहे, समजा एखाद्याने ठरवलं की त्याच्यासाठी मोठं काय आहे. मग आपण या वाक्याच्या दुसऱ्या भागाकडे येतो, जो मला जास्त गूढ वाटतो. तुम्हाला असा विचार करावा लागेल. असा म्हणजे नक्की कसा? हा केवळ सकारात्मक विचार आहे का? की मी हे करू शकेन असं रोज सकाळी आरशासमोर उभं राहून म्हणणं पुरेसं आहे? नाही, अजिबात नाही. हा केवळ पोकळ आशावाद किंवा नुसती इच्छाशक्ती नाही. असा विचार ही एक विशिष्ट मानसिक चौकट आहे. एक मेंटल फ्रेमवर्क, एक विचार करण्याची पद्धतशीर प्रक्रिया आहे. आणि त्यातली सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे उलट दिशेने विचार करणे. म्हणजेच वर्किंग बॅकवर्ड्स फ्रॉम द गोल. हे ऐकायला थोडं क्लिष्ट वाटतंय. काही सोपं उदाहरण देऊन सांगता येईल का? नक्कीच. समजा एखाद्याला मॅरेथॉन धावायची आहे. सामान्य विचारसरणी काय असेल? ठीक आहे, मी आजपासून रोज 5 किलोमीटर धावायला सुरुवात करतो. पण वर्किंग बॅकवर्ड्स विचारसरणी पूर्णपणे वेगळी आहे. ती व्यक्ती आज 5 किलोमीटर धावण्यापासून सुरुवात करण्याऐवजी आधी डोळे बंद करून फिनिश लाईन ओलांडतानाचा क्षण डोळ्यासमोर आणेल. तो आनंद, ते समाधान, ती शारीरिक स्थिती, सगळं काही. म्हणजे आधी शेवटचा क्षण अनुभवायचा. त्या भव्य क्षणापर्यंत पोचण्यासाठी आज या क्षणी माझं पहिलं पाऊल काय असायला हवं? कदाचित ते फक्त चांगले रनिंग शूज खरेदी करणं असेल, पण आता त्या लहानशा कृतीला एक मोठा संदर्भ मिळाला आहे. आजचे 5 किलोमीटर धावणे हे फक्त धावणे नाही, तर त्या फिनिश लाईनच्या दिशेने टाकलेलं एक ठोस पाऊल आहे. हे अविश्वसनीय आहे. यामुळे छोट्यातल्या छोट्या कृतीलाही एक मोठा अर्थ प्राप्त होतो. पण खरं सांगायचं तर हे सगळं ऐकायला छान वाटतं, पण थोडं अवघडही वाटतं. माझ्या बाबतीत अनेकदा असं होतं की मी योजना तर मोठी करतो, पण ते पहिलं पाऊल उचलतानाच घाबरतो. कारण ते ध्येय इतकं मोठं दिसतं की सुरुवातीलाच भीती वाटते. आणि तुम्ही एकटे नाही आहात. हीच मोठी अडचण आहे. ही विचारसरणी अडथळ्यांकडे समस्या म्हणून नाही, तर एक कोडं, एक पझल म्हणून पाहण्यास मदत करते. कोडं? हो,
जेव्हा तुम्ही मोठ्या ध्येयाचा विचार करता तेव्हा तुम्हाला हे माहीत असतं की रस्ता सोपा नसणार. त्यामुळे प्रत्येक अडथळा हा एक आव्हान वाटायला लागतो जो सोडवायचा आहे. हे शक्य नाही या विचाराऐवजी हे शक्य करण्यासाठी काय करावं लागेल हा प्रश्न मनात येतो. स्रोत आपल्याला हे सुचवतं की हा विचार एक आवश्यक अट आहे, नेसेसरी कंडिशन, तो एक पर्याय नाही. पण मोठा विचार करण्याचे काही धोके पण असतीलच ना? म्हणजे नुसतेच हवेत मनोरे बांधून बसणे आणि प्रत्यक्षात काहीच न करणे असंही होऊ शकतं. यालाच आपण डे ड्रीमिंग किंवा दिवास्वप्न म्हणतो. तर मोठा विचार आणि दिवास्वप्न यात फरक कसा करायचा? खूपच छान मुद्दा मांडला. हा या विचारसरणीचा सर्वात मोठा धपा आहे. स्रोत या दोन्हींमध्ये एक स्पष्ट रेषा आखतो. दिवास्वप्न म्हणजे केवळ अंतिम परिणामाच्या कल्पनेत रमून जाणे. मी मॅरेथॉन जिंकल्यावर किती छान वाटेल, माझी कंपनी मोठी झाल्यावर मी काय काय करेन, यातच अडकून पडणे. या उलट मोठा विचार हा त्या अंतिम परिणामासोबतच तिथपर्यंत पोहोचण्याच्या प्रक्रियेवर, त्या उलट्या आराखड्यावर लक्ष केंद्रित करतो. तो कृती केंद्रित असतो. दिवास्वप्न तुम्हाला निष्क्रिय बनवते, तर मोठा विचार तुम्हाला पहिलं पाऊल उचलण्यास प्रवृत्त करतो. आणि अजून एक धोका मला दिसतो तो म्हणजे ॲनालिसिस पॅरालिसिस. ॲनालिसिस पॅरालिसिस म्हणजे योजना इतकी मोठी आणि गुंतागुंतीची बनवणे की ती कधीच सुरूच करता येत नाही. प्रत्येक गोष्टीचा इतका विचार करणे की कृतीच थांबते. अगदी बरोबर. मोठा विचार म्हणजे प्रत्येक लहान सहान गोष्टीचा तपशीलवार आराखडा पहिल्याच दिवशी तयार करणे नव्हे. त्याचा अर्थ दिशा ठरवणे आहे. वर्किंग बॅकवर्ड्स तुम्हाला दिशा देतं, पण ते तुम्हाला प्रत्येक पावलावर बांधून ठेवत नाही. स्रोत यावर एक सुंदर उपाय सुचवतो. पहिलं पाऊल मोठं असण्याची गरज नाही, ते फक्त योग्य दिशेने असलं पाहिजे. The first step doesn't have to be big. It just has to be in the right direction. बरोबर. त्यामुळे जरी तुमचं ध्येय एव्हरेस्ट सर करण्याचं असलं, तरी तुमचं पहिलं पाऊल गिर्यारोहणाबद्दलचे एक पुस्तक वाचणं असू शकतं. ते लहान आहे, पण योग्य दिशेने आहे. वा, म्हणजे विचारांची दिशा स्पष्ट असेल तर कृती कितीही लहान असली तरी चालेल? हे खूपच दिलासादायक आहे. मग आता मला पुढचा प्रश्न विचारावासा वाटतो. समजा एखाद्याने दिवास्वप्न आणि ॲनालिसिस पॅरालिसिसचे धोके टाळले, तर हा मोठा विचार प्रत्यक्ष मोठ्या कृतीमध्ये कसा बदलतो? या दोन्हींमधला पूल कोणता आहे? केवळ विचार केल्याने गोष्टी घडतात का? नाही, केवळ विचाराने नाही, पण मोठा विचार एका शक्तिशाली उत्प्रेरकाचं, कॅटलिस्टचं काम करतो. याला जर आपण मोठ्या चित्राशी जोडलं तर असं दिसतं की मोठा विचार तुमची मानसिकता आणि तुमची ऊर्जा बदलतो, आणि ही बदललेली ऊर्जा तुमच्या आजूबाजूच्या जगावर परिणाम करते. याचं एक साधं उदाहरण घेऊया. 2 स्टार्टअप्स आहेत. दोन्ही एकाच वेळी सुरू झाले आहेत. ठीक आहे. पहिला स्टार्टअप म्हणतो, आम्हाला आमच्या शहरातली कचरा व्यवस्थापनाची समस्या सोडवायची आहे. हा एक चांगला विचार आहे. दुसरा स्टार्टअप म्हणतो, आम्हाला एक असं तंत्रज्ञान बनवायचं आहे जे जगातल्या कोणत्याही शहरातली कचरा व्यवस्थापनाची समस्या सोडवू शकेल. आता या दोन्हीच्या विचारात जमीन आसमानाचा फरक आहे. हो, एकाचा आवाका स्थानिक आहे तर दुसऱ्याचा जागतिक. बरोबर. आता बघा याचा त्यांच्या कृतीवर काय परिणाम होतो. पहिला स्टार्टअप स्थानिक नगरपालिकेकडे जाईल, स्थानिक पातळीवर निधी गोळा करण्याचा प्रयत्न करेल. त्यांचे सुरुवातीचे निर्णय सगळे त्या शहरापुरते मर्यादित असतील. पण दुसरा स्टार्टअप ते पहिल्या दिवसापासून अशा तंत्रज्ञानाचा विचार करतील जे वेगवेगळ्या परिस्थितीत वापरता येईल. ते अशा गुंतवणूकदारांना शोधतील ज्यांची जागतिक दृष्टी असेल. ते अशा कर्मचाऱ्यांना कामावर ठेवतील ज्यांना मोठ्या स्तरावर काम करण्याचा अनुभव असेल. त्यांच्या पिच डेकपासून ते त्यांच्या ऑफिसच्या भिंतीवर लावलेल्या नकाशापर्यंत प्रत्येक गोष्टीत तो मोठा विचार दिसेल. म्हणजे मोठा विचार केल्यामुळे आपण आपोआपच मोठी संसाधनं, मग ती माणसं असोत किंवा पैसा, आकर्षित करायला लागतो. त्याला आवडतं, आणि ज्याची दृष्टी मोठी असते तो संघ जिंकणार आहे असा विश्वास लोकांना वाटतो. या उलट लहान विचार लहान आणि मर्यादित कृतींना जन्म देतो. आपण स्वतःच्या विचारांनीच आपल्या कृतींच्या सीमा आखून घेतो. म्हणूनच विचारांची प्रक्रियाच कृतीची ब्लूप्रिंट बनते. आणि हो, मोठी दृष्टी तुम्हाला लवचिकता म्हणजे रेझिलियन्स सुद्धा देते. कारण जेव्हा ध्येय खूप मोठे असते तेव्हा छोट्या मोठ्या अपयशांनी तुम्ही खचून जात नाही. तुम्हाला माहीत असतं की हा त्या मोठ्या प्रवासाचा एक छोटासा भाग आहे. तर या सगळ्याचा अर्थ काय? आपण हे सगळं ऐकलं, समजून घेतलं,
पण ऐकणाऱ्यांनी उद्यापासून आपल्या दैनंदिन जीवनात किंवा व्यावसायिक ध्येय साधताना या ज्ञानाचा नेमका कसा उपयोग करायचा? काही ठोस पावलं आहेत का? हो, नक्कीच आहेत. स्रोत आपल्याला 3 व्यावहारिक गोष्टी सुचवतो. पहिली आहे वैचारिक तपासणी म्हणजे थॉट ऑडिट. आठवड्यातून एकदा शांतपणे बसा आणि स्वतःला विचारा, माझे सध्याचे विचार माझ्या क्षमतेला मर्यादित तर करत नाहीत ना? मी नकळतपणे हे शक्य नाही किंवा हे माझ्यासाठी नाही असं तर म्हणत नाहीये ना? ही एक प्रकारची आत्मतपासणी आहे. स्वतःच्या विचारांबद्दल विचार करणे छान आहे. आणि दुसरी गोष्ट, दुसरी आहे स्पष्टतेचा सराव, क्लॅरिटी प्रॅक्टिस. आपण मॅरेथॉनच्या उदाहरणात पाहिलं तसं कोणतीही मोठी योजना सुरू करण्याआधी थोडा वेळ फक्त अंतिम ध्येयाच्या स्पष्टतेवर खर्च करा. ते ध्येय गाठल्यावर तुम्हाला कसं वाटेल, जग कसं दिसेल, ते चित्र तुमच्या मनात जितकं स्पष्ट असेल तितका तुमचा तिथपर्यंतचा प्रवास सोपा होईल. ही एक मानसिक गुंतवणूक आहे. आणि तिसरी जी मला सर्वात जास्त आवडते ती आहे लहान पण योग्य पाऊल, द स्मॉल राईट स्टेप. तुमची मोठी योजना कितीही भव्य असली तरी स्वतःला रोज फक्त एक प्रश्न विचारा, आज मी अशी कोणती एक लहान गोष्ट करू शकेन जी मला माझ्या मोठ्या ध्येयाच्या दिशेने 1 इंच पुढे घेऊन जाईल. ते कदाचित फक्त एक ईमेल पाठवणे असेल किंवा 5 पानं वाचणे असेल, पण ती सातत्यपूर्ण लहान पावलं तुम्हाला प्रचंड गती देतात आणि ॲनालिसिस पॅरालिसिसला दूर ठेवतात. कृती कितीही लहान असली तरी चालेल, पण त्यामागे असलेला विचार मोठा असायला हवा. अप्रतिम. वैचारिक तपासणी, स्पष्टतेचा सराव आणि लहानपणी योग्य पाऊल. तर आपण आज एका साध्या वाक्यापासून सुरुवात केली. जर तुम्हाला काहीतरी मोठं करायचंय तर तुम्हाला असा विचार करावा लागेल. आणि या वाक्याचा धागा पकडून आपण महत्वाकांक्षा, मानसिकता, कृती यांच्यातील गुंतागुंतीचं नातं उलगडलं. आपण पाहिलं की मोठेपणा ही संकल्पना किती वैयक्तिक आहे. असा विचार म्हणजे केवळ सकारात्मकता नसून एक विशिष्ट मानसिक चौकट आहे. आपण त्यातील धोके जसे की दिवास्वप्न आणि ॲनालिसिस पॅरालिसिस यावर चर्चा केली. आणि शेवटी मोठा विचारच मोठ्या कृतीचा पाया कसा रचतो हे पाहिलं. अगदी. ही चर्चा आपल्याला हे दाखवून देते की कधीकधी सर्वात मोठे सत्य सर्वात सोप्या शब्दात दडलेले असते. पण त्या सोप्या शब्दांच्या आत डोकावून पाहिलं तरच ते सत्य आपल्याला दिसतं. खरं आहे. या चर्चेतून मला तरी खूप काही शिकायला मिळालं. जाता जाता ऐकणाऱ्यांसाठी एक विचार सोडून जाते. आपल्या स्रोतावरील त्या वाक्यात आपल्याला मोठा विचार करायला सांगितलाय, पण तो कसा करायचा हे तपशीलवार सांगितलेलं नाहीये. ते प्रत्येक व्यक्तीवर सोडलं आहे. तर मग हा एक प्रश्न विचारात घेण्यासारखा आहे. कदाचित आपल्या आयुष्यातील पहिलं मोठं काम म्हणजे एखादं ध्येय गाठणं नाही, तर मोठा विचार करण्याची कला आत्मसात करणे हेच आहे का? दिवास्वप्न आणि भीती यांसारख्या धोक्यांना टाळून सातत्याने आपल्या ध्येयाला साजेसा विचार करण्याची क्षमता विकसित करणे हीच खरी मोठी उपलब्धी असू शकते का?